नमस्कार. इयत्ता 10वी मी शैलजा पाटील मॅडम या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कसे आहात? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 अंकगणित श्रेणी ह्या प्रकरण अभ्यासत आहोत. श्रेणी कशी ओळखायची आणि पहिले दिलेल्या श्रेणीची पदं कशी काढायची हे दोन उदाहरण संग्रह आपण अभ्यासलेला आहोत. आज तिसरा उदाहरण संग्रह आपण अभ्यासणार आहोत, ज्याच्यात आपण पहिल्या काही पदांची बेरीज करणार आहोत. म्हणजे पहिल्या 10 पदांची बेरीज करा, पहिल्या 155 पदांची बेरीज करा, ते काय सांगतील त्यानुसार बेरीज करायची आपल्याला त्या सर्व पदांची फक्त सूत्र वापर. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, त्यासाठी तुम्हाला की नाही हे दोन सूत्र आहेत, एका फक्त बेरीज काढायची. त्यातला आता बघा पहिल्या n पदांची बेरीज सम फर्स्ट n टर्म. समजा ही श्रेणी आहे आपल्याला ए अधिक ए पहिलं पद, दुसरं पद ए अधिक डी, तिसरं पद ए अधिक 2d अशा पद्धतीची ही पद जर असतील तर श्रेणी काढायचं सूत्र काय आहे, एसएन बरोबर एस म्हणजे सम ऑफ n नंबर्स. पहिल्या n पदांची बेरीज, यांची किंमत आपल्याला हवी ती आपण घेऊ शकतो. एसएन बरोबर n भागिले 2 कंसात 2n अधिक कंसात n वजा 1 गुणिले d कंस पूर्ण. हे सूत्र वापरू शकता. जर तुमच्याकडे ए आणि डी असेल तर हे सूत्र वापरू शकता. आणि तुमच्याकडे जर पहिलं पद आणि शेवटचं पद असेल तर हे अतिशय सोपं सूत्र आहे. एसएन बरोबर n भागिले 2 कंसात t1 अधिक tn. दोन्हीपैकी कुठलंही सूत्र वापरलं तरी सुद्धा चालते. ठीक आहे. आता पहिलं उदाहरण आपल्याकडे आहे, पहिल्या n पदांची बेरीज करा. पहिल्या n पदांची बेरीज करा. पहिले n पद म्हणजे पद कुठनं चालू होतात, येथे श्रेणी काय असणार आहे, 1 2 3 डॅश 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 शेवटचं n पद. आपल्याला किंमत माहित नाही, आपल्याला त्याची स्टेट येणं घेणं पण नाही, आपल्याला पूर्ण उत्तर यांच्या रूपातच काढायचं. ठीक आहे. पहिल्या n नैसर्गिक पदांची बेरीज करा असा प्रश्न येईल, किंवा पहिल्या n पदांची बेरीज करा कशा पद्धतीने प्रश्न आला तरी श्रेणी अशीच घ्यायची. 1 2 3 n संख्या आहे. मग आता इथं पहिलं पद काय आहे, पहिलं पद येथे पहिलं पद ए म्हणजे ए किंवा t1 दोन्हीचा अर्थ एक. पहिलं पद एक आहे, डिफरन्स सुद्धा एकच आहे, डी सुद्धा काय आहे एकच आहे. आणि शेवटचं पद बघा tn किती आहे, n आहे. tn n आहे. काय आपल्याला दुसरं देखील शेवटचं पद पहिल्या 12 पदांची बेरीज करता यांची किंमत 12 येणार. तिथं आपण काय लिहिणार, 12वं पद लिहिणार, काय असेल ते लिहायचं. ठीक आहे. बघा इथे n नंबरचं पद येणंच येते, n नंबरचं पद येणं येते, कारण ह्या सगळ्या संख्या पहिलं पद 1 दुसरं पद 2 पद पण तेच आहे आणि संख्या क्रमांक सुद्धा तोच आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला ही सगळी पद माहिती झाली. मग आता हे सूत्र वापरते एस एन बरोबर. तुम्ही दोन्ही सूत्र वापरून हे उदाहरण सोडवू शकता, दोन्ही सूत्र वापरून सोडवू शकता. आता समजा हे पद सूत्र मी लिहिलं, सूत्राला तुम्हाला 1 मार्क असतो. सूत्र बरोबर लिहायला t1 अधिक tn. ठीक आहे. मग आता यांची किंमत काय आपल्याला काढायची नाहीच आहे, n आहे तसंच राहणार, फक्त पहिलं पद 1 आणि नंतरचं पद आहे n. पहिलं पद 1 आहे, नंतरचं पद आहे n. मग पुढचं काय येणार, मग एसएन बरोबर n आत जर गुणलं तर काय येत आहे, n भागिले 2 अधिक n गुणिले n, यांचा वर्ग. किंवा आत न गुणता तुम्ही आहेत असं ठेवलं तरी चालतं. n अधिक 1 मी फक्त n काय लिहिलं पहिल्यांदा लिहिलं. काय सूत्र मिळालं आपल्याला, एसएन बरोबर उत्तर काय मिळालं, एसएन बरोबर n कंसात n अधिक 1 भागिले 2. बघा या ठिकाणी आपल्याला n ची किंमत दिलेली नाही, एवढंच सोडवायचं. ही गणित इथून पुढची ही सगळी 3-4 मार्काचीच उदाहरण आहे. मग परत एकदा सांगते, t1 पहिलं पद 1 माहित आहे, पण n पद n नंबरचं पद n आहे, पदच n आहे. काय काय असेल ती किंमत असेल ती असेल, ती काही त्यांनी आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे फक्त काय केलं आपण, n हे कंसात लिहिलं n अधिक 1 आणि हे भागिले 2. बस. आता ही किमती माहिती नसल्यामुळे इथून पुढे आपण सोडवू शकत नाही. यांना जास्तीत जास्त आत गुणलं तरी चालतंय, नाही गुणलं तरी सुद्धा चालतंय. हे झालं पहिलं उदाहरण. हे तुम्ही ते दुसरं सूत्र वापरून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता दुसरं उदाहरण आहे, त्यातले जे
महत्वाचे उदाहरण आहे तेच घ्यायला लागले मी. पहिल्या n समनैसर्गिक संख्येचे नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. बघा पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली. पहिल्या n आता फक्त समसंख्या घ्यायच्या. पहिल्या n समनैसर्गिक संख्या आणि पहिल्या n विषम नैसर्गिक संख्या अशी दोन उदाहरण आहेत. विषमचं उदाहरण तुम्हाला पुस्तकात सोडवून दिलेलं आहे. हे दोन्ही उदाहरण महत्वाचे आहेत. सम येऊ देत विषम येऊ देत, या दोन्ही उदाहरणांची चांगली तयारी करून ठेवायची. मग आता ही श्रेणी कुठली येणार याच्यामध्ये? श्रेणी आधी पहिल्यांदा लिहिली बघा समसंख्ये. मग इथं कसं 1 न चालू होतं तसं नाही. आपली पहिली संख्या सगळं याच्या डबल होणार. 2 4 6 डॅश डॅश डॅश. शेवटची संख्या काय आहे? n समसंख्यांची बेरीज म्हणले. शेवटची संख्या काय ना बघा, हे सगळं डबल झालं समसंख्या घेतल्यामुळे. सगळ्या संख्या घेत नाही, इथं पण डबल होणार. शेवटचं पद येणार 2. शेवटचं पद येणार 2. हे अतिशय महत्वाचं आहे. हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपण समसंख्या घेतोय, इथं आपण सगळ्या संख्या घेतल्या. मग इथं काय म्हणले? पहिल्या n समनैसर्गिक संख्या घ्यायची, समसंख्या घ्यायची पहिल्या n संख्या. मग त्या समसंख्यामधले पहिली संख्या 1 असते. सम घेतल्यामुळे पहिली संख्या 2 झाली, सगळ्या दुप्पट होणार. विषम जरी घेतल्या तरी विषम सुद्धा काय येणार? 1 3 5 अशा संख्या येणार. तिथं सुद्धा 2 येणंच येणार, इथे सुद्धा दुप्पट होणार. तर ही श्रेणी एवढंच लक्षात ठेवायचं. ही श्रेणी येणार, ही श्रेणी येणार. मग आता याच्यामध्ये पहिलं पद काय येतंय? यामध्ये पहिलं पद a बरोबर 2. बघा डिफरन्स पण 2 येतोय आणि tn येतोय 2n. tn येतोय 2. ही गणित सारखी सारखी पाटीवर सोडून याची तयारीच करून ठेवायची. ही सगळी पदं मिळाली. आता मी तुम्हाला दोन्ही सूत्र वापरून हे उदाहरण सोडून दाखवणार आहे. आपण दोन्ही सूत्र वापरणार आहे. तुम्ही परीक्षेत कुठलं तरी एकच वापरायचंय. मी दोन्ही सूत्र वापरतोय. रीत 1 रीत 2 असं म्हटलं तरी सुद्धा चालतंय. मग आता मी पहिलं सूत्र लिहिते. Sn बरोबर n भागिले 2. सूत्र लिहिताना परीक्षेत समचं सूत्र वेगळं आहे, tn काढायचं सूत्र वेगळं आहे. ती जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता इथे Sn बघा n भागिले 2. आता हे सूत्र मगाशी नव्हतं आपण वापरलं. थोडस जास्त लिहावं लागतं, पण हे पण सोपं सूत्र आहे. a ची किंमत किती आहे? इथं 2 आहे. आधी n ची किंमत माहिती नाही आपल्याला. d ची किंमत किती आहे? डिफरन्स किती आहे? 2 आहे. तो इथं गुणिले 2. मग Sn बरोबर काय येणार? n भागिले 2. बघा 2 दुनी 4 अधिक इथं आत गुणून घ्यायचं. 2n वजा 2. 2n वजा 2 वजा 2. ठीक आहे. Sn बरोबर n भागिले 2. बघा आता या ठिकाणी 4 मधून 2 गेले. 2 अधिक 2 आहे. तुम्ही असं उत्तर ठेवलं तरी चालतंय. हे 2 कॉमन काढून कॅन्सल केलं तरी सुद्धा चालतंय. मी आता ते सूत्र वापरून हेच गणित सोडून दाखवते. आता मग सूत्र काय येणार? बघा दोन्हीपैकी कुठलं एक सोडव सूत्र वापरायचंय तुम्हाला. t1 अधिक tn. Sn. आता या ठिकाणी किमती कशा घालायची? n पद काढणार आहे आपण. n भागिले 2. n ची किंमत माहितीच नाही. पहिलं पद काय आपलं? 2 अधिक tn किती आहे? 2n. tn किती आहे? 2n. बघा आता हे उत्तर तिथं आपल्याला डायरेक्ट लगेच दुसऱ्या स्टेपला मिळाले. तुम्ही 2 स्टेप करू द्या किंवा 4 स्टेप करू द्या. 3 मार्काचं उदाहरण आहे. 3 मार्क तुम्हाला दिलेच जाणार. ह्याची आणखी एक स्टेप मी तिथे करून दाखवते तुम्हाला. म्हणजे आता इथं Sn बरोबर n भागिले 2 गुणिले. आता बघा 2 दोन्ही तयार आहे. तो कॉमन काढू शकतो आपण. 2 बाहेर काढलं. कंसात काय राहिलं? 1 अधिक n. त्या 2 ला 2 गेले. Sn बरोबर काय आलं? n कंसात
n अधिक 1. पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज Sn बरोबर n कंसात n अधिक 1. तुम्ही पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा म्हणताना डायरेक्ट हे सूत्र लक्षात ठेवून हेच फक्त सूत्र वापरून सोडवणारे पण मुलं आहेत. जेवढा डीप मध्ये जे मुलं अभ्यास करतात त्यांचे ते पटकन लक्ष द्या. इथे बाकीच करत बसायची सुद्धा गरज नाही. मग दोन्ही पद्धतीने सोडवले तिथे सुद्धा ती स्टेप पुढे घेतली तरी चालते. हे असं ठेवलं तरी सुद्धा चालतं. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज ते उदाहरण सोडवून गेलेलं आहे मी. आता हे दोन महत्वाचे उदाहरणं घेतलीत मी. त्यातले विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज ते आहे तुम्हाला पुस्तकामध्ये. असं सोडवायचं ते उदाहरण सुद्धा. आता 3.3 उदाहरण संग्रहातलं पहिलं जे उदाहरण आहे ते पहिलं उदाहरण तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे. पहिल्या उदाहरणामध्ये की नाही फक्त अशा गाड्या जागा भरायच्या चौकटी भरायला गेलेले सोपं उदाहरण आहे ते सोडवू शकाल तुम्ही. तर ते दुसरं उदाहरण दुसऱ्या उदाहरणापासून मी तुम्हाला 3.3 सोडवून देते. हा अतिशय महत्वाचा उदाहरण संग्रह आहे. तर आता आपण 3.3 सोडवताना काय करूया इथं वरूनच सगळं सोडवायचं चालू करते. 3.1 हा सोडवून देते तुम्हाला. उदाहरण संग्रह 3.3 मधलं दुसरं उदाहरण आहे. उदाहरण असं आहे की एका श्रेणीचं पहिलं पद 6 आहे. म्हणजे ए ची किंमत किंवा T1 ची किंमत किती आहे 6 आहे. पहिलं पद 6 आहे आणि सामान्य फरक म्हणजे डी दिलंय त्यांनी 3. तर आपल्याला काय म्हणलंय त्यांनी S27 काढा. S27 काढा म्हणजे ही 27 नंबरचं पद काढायचंय. म्हणजे ही n ची किंमत त्यांनी 27 दिलेली आहे तुम्हाला. S27 काढायचंय म्हणजे n बरोबर 27 दिलेले त्यांनी. मग आता आपलं दिलेलं सूत्र त्याआधी व्यवस्थित घेऊन लिहून घ्यायचं. आता इथं काय आपल्याला दोन्हीपैकी कुठलं सूत्र वापरायचं ते आधी आपण ठरवायचं. आता या ठिकाणी आपल्याला इथं शेवटचं पद लागतं. शेवटचं पद दिलंय का नाही दिलेलं. मग एका श्रेणीतील पहिल्या 6 पदांची बेरीज करा. पहिलं पद फक्त आपल्याला दिलंय फरक दिलाय. मग सरळ हे सूत्र वापरून टाकूया. मग सूत्र काय आहे आपल्याकडं Sn बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले b. बघा n ची किंमत किती आपल्याकडं 27. पहिले पद 6 आहे सामान्य फरक 3 आहे तर S27 काढा. म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज काढा. पहिल्या 27 पदांची बेरीज करायची आपल्याला. ते सूत्र वापरून सुद्धा तुम्ही काढू शकता. T1 ची किंमत 6 घ्यायची आणि Tn ची किंमत 27 घ्यायची. ते पण काढून प्रयत्न करून बघा. ह्या पद्धतीने पण द्यायचे. आता इथे n ची किंमत किती घेणार तुम्ही n बरोबर 27 भागिले 2 हे चौकोनी कंस आहे तसा घालायचा. 2 a ची किंमत आहे 6. a ची किंमत आहे 6 अधिक n ची किंमत बघा आपल्याला 27 पद काढायचं म्हणजे इथे n ची किंमत किती घेतली 27. इथं 27 इथं पण n ची किंमत किती येणार 27 वजा 1 गुणिले डिफरन्स किती आहे 3. डिफरन्स आहे 1. हा मग S27 बरोबर 3 मार्काचे उदाहरण आहे. इथं भाग जात असलं तर घालवायचा. भाग जात नाही काय प्रॉब्लेम नाही आहे तसंच ठेवायचं. आधी आतलं सोडवून घेऊया. हे बाजूला घेऊन सोडवलं तरी सुद्धा चालतं. आता इथं 6 दुने 12 अधिक आता 27 मधून 1 गेले राहिले किती 26 गुणिले 3. 26 गुणिले 3 डायरेक्टली इथे इथं गुणाकार 26 गुणिले 3 78. आता हे दोन बरीच मुलं काय चुका करतात. हे 2 ने 12 ला भाग ठरवायचा 2 ने 78 ला भाग ठरवायचा. असं कधी करायचं नाही. बेरजेचा पहिला नियम असतो गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. याच्यामध्ये गणित सोडवताना पहिल्यांदाच चौकोन असेल तर तो आधी सोडवून घ्यायचा मग बेरीज पुढच्या क्रिया करायची. आता या ठिकाणी काय येणार S27 बरोबर हा भाग जात नाही. 27 भागिले 2 तसंच द्यायची. यांची बेरीज करून घ्यायची. 8 9 10 यांची बेरीज येते 90. आता या 2 न 90 ला भाग घालवायचा. बे 1 बे बेचोक 8 1 राहिलं वरून घेतलं 0 बे 5 10. 27 गुणिले 45 या दोन्हींचा गुणाकार करायचा. 27 गुणिले 45. ओके
हा गुणाकार तुम्ही करा. हे पहिलं उदाहरण S27 काढा म्हणलं, यांची किंमत 27 घेतली आणि त्यानुसार काय केले आपण 27 वजा 1 26 गुणिले 3 78 आणि 78 मध्ये हे 12 मिसळले. बघा ही पण क्रिया, ही क्रिया आधी करून घ्यायची आणि हा गुणाकार करून घ्यायचा, मग या दोन्हीची बेरीज वजाबाकी काय असेल ते करायचं आणि परत भाग घालवायचा. परत आता यांची बेरीज केलं, हे भागीचे चौकोन निघून गेला, इथं गुणिले चिन्ह घ्यायचं आणि मग ह्या दोनना आपण काय करू शकतो, या दोन्हीला भाग घालू शकतो. 90 ला भाग घालवला, आपल्याकडे आलं 27 गुणिले 45. ठीक आहे, त्यांचा गुणाकार करून ते उत्तर लिहा तुम्ही तिथं. आता दुसरं उदाहरण आहे, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढ. पहिल्या n पदांची बेरीज काढा म्हणलं होतं, तसं पहिल्या 123 सम, बघा आता या ठिकाणी सम म्हणलंय, सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग अशी काय केलं होतं, पहिल्या नुसतं समनैसर्गिक संख्यांची बेरीज केलं होतं, तेव्हा तुम्ही लक्षात आलं आपण कसं घेतलं होतं, 2 4 शेवटचं पद 2 n घेतलं होतं. त्या पद्धतीनं आता तेच लक्षात ठेवून त्याच्या पद्धतीनं पहिल्यांदा हे लिहिताना चुकायचं नाही, आपण श्रेणी लिहिताना चुकायचं नाही. पहिल्या समनैसर्गिक संख्या लिहिताना काय लिहिलं होतं आपण 2 4 6 आणि शेवटचं पद काय लिहिलं होतं 2 n लिहिलं होतं. आता आपल्याला काय करायचं, म्हणजे n पदांची बेरीज म्हटलं तर नुसतं पहिल्या नैसर्गिक n संख्यांची बेरीज म्हटलं तर शेवटी n म्हणणार. सम म्हणलं आपण 2 n केलं होतं, सगळं दुप्पट होत गेलं होतं. मग आता पण इथं 123 आहे, पहिल्या सम 123 नाही, म्हणजे आपल्याला n ची किंमत त्यांनी 123 दिली. बघा मागं सोडवलं ह्याच्या आधी ते सम म्हणलं होतं, त्या ठिकाणी n संख्यांची बेरीज होती, n ची किंमत 123. मग आपण शेवटचं पद 2 n घेतलं होतं, त्याच्याऐवजी इथं शेवटचं पद येणार 2 गुणिले 123. मग इथं शेवटचं पद काय येते 2 गुणिले 123. एवढं इथं श्रेणी संपते. हे ते शेवटचं पद लिहिले, हे तुम्हाला एकदा व्यवस्थित जमलं ना, बाकी काय मग ह्याच्यामध्ये अवघड नाही. मग आता याच्यावरून तुम्ही मला सांगा, T1 ची किंमत आहे 2, डिफरन्स आहे 4 आणि Tn किंवा आता इथलं पुढचं पद काय येणार Tn किंवा Tn म्हणजे शेवटचं पद आहे 2 गुणिले 123 आणि n ची किंमत आहे 123. n ची किंमत आहे 123. तुम्ही इथं T 123 असं म्हणलं तरी सुद्धा चालतंय. ठीक आहे, आधीची जे गणित आहे त्याची जरा चांगली प्रॅक्टिस करा, मग हे गणित सोडवायचे. मग आता सूत्र कुठलं, आपल्या पहिलं पद आहे शेवटचं पद आहे ते सूत्र वापरा, Sn बरोबर. ठीक आहे, मग इथे Sn बरोबर काय येणार n भागिले 2 कंसात T1 अधिक Tn. ठीक आहे, मग Sn बरोबर इथे सोडून देते. Sn बरोबर n ची किंमत आहे 123. मग 123 भागिले 2 कंसात पहिलं पद काय आहे आपल्याकडं 2 अधिक Tn. Tn किती घ्यायचा 2 गुणिले 123. आता डायरेक्ट गुणाकार करूया, तर 3 दुने 6 बे दुने 4 बे 1 बे 246 अधिक 2 247. त्याला परत 2 ने भाग घालवायचा, म्हणजे Sn बरोबर काय येतंय बघा 123 भागिले 2 गुणिले 247 सॉरी 248. 46 47 48. आता इथं भाग जातोय, त्या 2 ने 123 ला जात नाही, मग सारखंच बघा इथं भाग जात नव्हता 2 ने 27 ला, इथं भाग गेला, त्याप्रमाणे 2 ने 123 ला जात नाही, पण 248 ला भाग जातो. किती येतोय, मी डायरेक्ट किती लिहिते 123 गुणिले भाग घालवले बघा बे 1 बे बे 2 4 बे 4 8. ठीक आहे, गुणाकार तुम्ही करायचंय, त्याच्या पुढचा उदाहरण सगळं सोडून देते मी, गुणाकार तेवढा तुम्ही करायचा आहे. बघा इथं भाग घालवलाय आपण, इथे लिहित नाही मी, तो डायरेक्ट गुणाकार पुढे लिहिलेला. हे झालं यातलं दुसरं उदाहरण.
सगळे जेवढी महत्वाची गणित आहे तेच हे ते सगळे महत्वाची उदाहरणं आहेत. तुम्ही दुसरं सूत्र वापरून जरी सोडवलं, हे सूत्र वापरून जरी हे गणित सोडवलं तरी चालतंय, उत्तर तेच येणार. कुठल्याही वापरा मी शक्यतो हे सूत्र वापरते कारण हे सूत्र सोपं वाटतं, जास्त कॅल्क्युलेशन नाही करावं लागत, फक्त टीएन व्यवस्थित आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला तिसरं उदाहरण आहे 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. सॉरी, हे दुसरं, हे तिसरं उदाहरण आहे, चौथं उदाहरण आहे 1 ते 350 मधील 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. ही गणित आधी व्यवस्थित वाचली पाहिजेत. गणित मी आधीच सांगितलंय 3 आणि 4 मार्काची उदाहरणं आहेत. गणित समजल्याशिवाय आपण ती व्यवस्थित सोडवू शकत नाही. आता इथं काय दिसतं, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज. आता तिथं काय म्हणलंय 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. आता हे 123 म्हणलंय, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज आणि तिथं काय म्हणलंय 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. काही दोन्ही गणित सारखीच आहेत. पहिले 123 समसंख्यांची बेरीज आणि 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. गणित सारखीच आहे, दोन्ही गणित सारखीच आहेत, फक्त त्याची लिहायची पद्धत वेगळी. आता ते गणित मी थोडंच वेगळ्या पद्धतीने सोडवून देते याच्यापेक्षा. ओके, हे गणित तुम्ही ह्या पद्धतीने पण सोडवू शकताय, ह्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकताय. आणखी एका पद्धतीने देते, तुम्हाला जे योग्य पद्धत वाटते ते त्यानं सोडवा. आता इथं थोडीशी मोठ्या पद्धतीने, जास्त मोठी पद्धत आहे त्या पद्धतीने आता तुम्हाला इथं सोडवून देते. श्रेणी, जर काय काय अशी श्रेणी व्यवस्थित लिहिता येत नसेल तर त्याच्यासाठी हे पद्धतीने सोडवून देते. इथे ही श्रेणी तुम्हाला अशी व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. 1 ते 50 संख्या म्हणजे पहिली 2, 4, 6, शेवटची संख्या 350 गुणिले 2 आणि n घेताना किती घ्यायचं 350 घ्यायचं. ह्या पद्धतीने सुद्धा हे गणित सोडवू शकतो, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवा. आणि आणखी एका पद्धतीने कसं सोडवायचंय की आपण टीएन आधी काढायचं. टीएन म्हणजे काय की ह्यातील n-वे पद, टीएन म्हणजे काय n-वे पद काढायचं, सम नंबरचं शेवटचं पद यातलं काढायचं. आता या ठिकाणी एक काय येणार, श्रेणी मी लिहितच नाही, नुसतं पहिलं पद 2, डिफरन्स सुद्धा किती आहे 2. त्याच्यावरून काय करूया आपण टीएन काढूया. मग टीएन काय येणार, टीएन मागच्या उदाहरण संघामध्ये शिकलेलो आहोत. ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले b. ठीक आहे. टीएन शेवटचं पद, टीएन आपल्याला माहिती आहे, शेवटचं पद माहित आहे या श्रेणीतलं 350 ही समसंख्या आहे, त्यामुळे शेवटचं पद 350 येणार. बरोबर, हे माहित आहे आपल्याला. म्हणजे टीएन ची किंमत आहे 350 बरोबर पहिलं पद आहे 2 अधिक n ची किंमत आपल्याला माहिती नाही. किती नंबरचं पद 350 येणार ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे श्रेणी असे असेल बघा 2, 4, 6 असे असेल, शेवटचं पद असेल 350. पण किती नंबरचे, म्हणजे हे पहिलं, दुसरं, हे तिसरं, असं किती नंबरचं n ची किंमत माहिती नाही, टीएन माहिती आहे आपल्याला 350. या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे उदाहरण सोडवू शकताय. या पद्धतीने मी काय करू शकते, आधी ह्या पद्धतीने मी आधी n काढणार, n वजा 1 गुणिले डिफरन्स मला माहिती आहे 2. ठीक आहे. मग 350 बरोबर 2 अधिक ह्या 2 ने आत गुणलं 2n वजा 2, हे 2 वजा 2n गेलं बरोबर नुसतं 2n आहे. बघा अधिक 2 ला वजा 2 गेलं, 350 बरोबर 2n. मग n बरोबर काय आलं 350 भागिले 2.
बरोबर बघा, बे 1 बे 7 14 बे 5 10 यांची किंमत आली 175. म्हणजे या श्रेणीमध्ये एकूण 175 पदं असली पाहिजे. ठीक आहे. आता यांची किंमत आपल्याला मिळाली. मग आता त्याच्यावर काय करायचंय, SN काढायचं. त्यावरून काय करायचंय, SN काढायचं आहे. मग आता SN बरोबर काय येणार, हे सूत्र वापरते मी. n भागिले 2 कंसात T1 अधिक Tn. SN किती n ची किंमत आपल्याला आता मिळाली. म्हणजे मी इथं काय लिहिणार, याची किंमत इथे किती लिहिते, 175. बरोबर, SN बरोबर 175. बरोबर. आता इथं पण काय येणार, यांची किंमत 175 भागिले 2. पहिलं पद आहे आपल्याकडे 2 अधिक शेवटचं पद आहे 350. आता S 175 बरोबर. बघा आता याच्यामध्ये आपल्याला की नाही यांची किंमत नव्हती मिळाली. यांची किंमत मिळाली नव्हती. आपल्याला फक्त बेरीज काढा म्हणतो, तर यांची मिळाली नव्हती. आता आपण ह्याच्यात यांची काढून घेतली. कुठल्या पद्धतीने सोडवलं तरी चालतं. मग आता हा भाग जात नाहीये. 175 भागिले 2 गुणिले याची बेरीज येते 352. 352 ला 2 ने भाग जातोय. बे 1 बे 1 बे 7 14 1 राहिलो बे 12. म्हणजे काय आलं, 175 गुणिले 176. बघा या ठिकाणी काय आलं, 123 गुणिले 124. इथे 175 गुणिले 176. याचा अर्थ तुमचं उदाहरण बरोबर आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचंय, तो गुणाकार करायचा आहे. बघा दोन्ही एक सारख्याच पद्धतीची उदाहरणं आहेत. फक्त मी इथं n काढून घेतलं आणि हे दुसरं ते सूत्र वापरलंय. आणि इथं काय केलेलं आहे, आपण यांची किंमत काढलेली नाही. हे दोन्ही 4 मार्काची उदाहरण आहेत. आता यातलं एक शेवटचं एक उदाहरण आहे, थोडंसं किचकट असलेलं. ते एक उदाहरण घेऊन टाकते मी. ते उदाहरण असं आहे, अवघड उदाहरण आहे. ते थोडंसं अवघड म्हणजे त्यांना जे रेग्युलर सोडवतात त्यांच्यासाठी काही अवघड नाहीये. उदाहरण असे, एका श्रेणीचे 19वे पद 52 आहे. 5 नंबरचे उदाहरण आहे. एकोणीस नंबरला गेलं त्या श्रेणीला तर पद 52 मिळते. बाकी श्रेणी त्यांनी दिलेली नाही. आणि 38वे पद आहे 128. 38वे पद 128 आहे. तर आपल्याला काय काढायचंय, तर त्याच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. तर पहिल्या 56 पदांची, 5 मार्काचं उदाहरण आहे हे. काय असं फार अवघड आहे असं भाग नाही. तर तुम्ही रेग्युलर जर करत बसलात, अभ्यास सारखं प्रॅक्टिस केली, वहीवर सोडवून गणित पाठीवर, तर सोपं उदाहरण. एका श्रेणीचे 19वे पद म्हणजे त्यांनी काय दिले, T19 दिलंय तुम्हाला 52. परत T38 म्हणजे 38 नंबरचं पद आहे 128. आणि तुम्हाला काढायचंय पहिल्या 56 पदांची बेरीज काढायसाठी. ठीक आहे. आता हे कसं सोडवायचं सांगते. TN सूत्र वापरायचं. TN बघा आता TNचं आपलं सूत्र काय आहे, A अधिक N वजा 1 गुणिले D. मग मी T19 जर लिहिलं तर काय येणार, A अधिक N वजा 1. यांची किंमत किती, 19 वजा 1 गुणिले T19 ची किंमत आहे 52. मग आता यांच्या जागेला मी 19 घातलं. हे एक आपल्याला माहिती आहे, ए माहित नाही. यांची किंमत 19 माहिती आहे, डी माहिती नाही. आणि T19 52 हे माहिती आहे. या दोन किमती माहिती आहे, तेवढ्या ह्याच्यात घातल्या. आणि पुढे
सोडवायचा प्रयत्न. ए आधी काय येणार, A19 D वजा D, किंवा सॉरी डायरेक्टली केलं तरी सुद्धा चालतं. गुणाकार करत बसायची गरज नाही. त्याला समजा मी 1 नाव दिलं. आता याच्यातच परत सूत्र लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालते. मी T38 घेतला ह्या सूत्रात. इथं T38 घेतलं तर काय येणार, A अधिक 38 वजा 1 गुणिले D. मग T38 ची किंमत किती आहे, 128. मग इथं परत सूत्र लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. A अधिक 38 वजा 1 किती येते, मग बरोबर आहे का, हा 37 D. याला दोन सूत्र आपल्याला मिळाली. ए आणि डी च्या रूपातील 2 सूत्र आपल्याला मिळालेली आहेत. त्याला 1 आणि 2 नाव द्यायचं आणि फक्त काय करायचं, आता आपल्याला काढायचे काय, पहिल्या 56 पदांची बेरीज. 56 पदांची बेरीज काढायची. पहिलं पद नाही माहिती नाही आपल्याला, ए माहिती नाही, डी माहिती नाही, ही माहिती दिली त्याच्यावरून ते काढायचा प्रयत्न करायचा. आपण पहिल्या प्रकरणात जसं बेरीज वजाबाकी करून आपण समीकरण सोडवली त्या पद्धतीने ह्या दोन्हींची बेरीज वजाबाकी करायची. म्हणजे आता हे पहिलं पद आहे, ए अधिक 18D बरोबर 52, आणि दुसरं आहे ए अधिक 37D बरोबर 128. ठीक आहे, दोन्हीची वजाबाकी करायची. इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह. तुम्ही खालीवर लिहिलं तरी सुद्धा चालतंय, वजा चिन्ह येणार नाही. आता यांची वजाबाकी काय येते बघा, अधिक ए ला वजा ए गेले, 18 वजा 38 37 किती येते, 19D. 19D इथं वजा चिन्ह येते, दोन्हीकडे पण वजा 19D बरोबर वजा 76. संख्या आपल्याला अशा मिळतात की भाग केलाच पाहिजे. दोन्हीकडचे चिन्ह आपण एकाच वेळी बदलू शकतो. डी बरोबर 4 येते, डी बरोबर 4, 19 चौक 76. डी ची किंमत आपल्याला मिळाली. आता ए ची किंमत काढायची. मग ए ची किंमत काढायला काय, ह्यातलं कुठलं तरी एक समीकरण मी पुढे, ए अधिक 18D. ज्यांनी पहिलं प्रकरण व्यवस्थितपणे अभ्यासले त्यांच्या हे लगेच लक्षात येईल. आता मला काही ए ची किंमत माहिती नाही, मग मला डी ची किंमत माहिती आहे, ती ह्याच्यामध्ये मी घातली. ए अधिक 18 गुणिले 4 72 बरोबर 52. मग ए बरोबर 52 वजा, म्हणजे ए ची किंमत आली 50 60 70 20, चिन्ह वजा 20. ए ची किंमत आली वजा 20. ठीक आहे, आता आपण डी आणि ए ची किंमत मिळवली. आता जरा सोपं झालं. तुम्ही फक्त काय करायचंय, आता या ठिकाणी सूत्र घ्यायचंय आणि सूत्र घेऊन काय करायचंय, ए आणि डी मिळालेलं आहे आपल्याला, त्यामुळे ते पहिलं सूत्र वापरूया आणि काय करायचे, फक्त किमती घालायच्या आहेत. काय सूत्र आहे आपल्याकडे, एस एन बरोबर एन भागिले 2 कंसात 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. मोठ्या गणितांचं वैशिष्ट्य काय असतं, या गणितामध्ये अगदी सगळं नाही मार्क गणित सोडवलं तरी तुम्हाला निम्मे मार्क दिले जातात. हा याचा फायदा असतो. बघा, पहिल्या एन 56 पदांची बेरीज करायची, मी यांची किंमत मी 56 घेतली. इथं सुद्धा यांची किंमत काय येणार, 56 भागिले 2. ठीक आहे, आता ए ची किंमत आपली आहे वजा 20, म्हणजे 2 गुणिले वजा 20 अधिक यांची किंमत आहे 56 वजा 1 गुणिले डी किती आहे, काढला आपण इथं 4, गुणिले डी ची किंमत 4. ही कॅल्क्युलेशन अतिशय व्यवस्थितपणे करायचे असतात. 56 भागिले 2 यांचा भाग जातोय, त्याचा काही प्रश्न येत नाही, जातोय तिथं भाग घालून टाकायचा. 2 दुने 4 2 8 16. ठीक आहे, आता इथं 8 आतलं सुरू आहे. 20 दुने 40 वजा 40 अधिक वजाचा गुणाकार वजा. आता इथं 56 मधून 1 गेले, राहिले किती, 55 गुणिले 4 5 चौक 20 5 चौक 20 आणि 2 22 220. ठीक आहे, म्हणजे काय आलं, S 56 बरोबर
28 गुणिले 220 मधून 40 गेले. बघा इथे चिन्ह निघून जाते. राहिले किती? 180. फक्त तुम्हाला काय करायचंय आता? गुणाकार करायचा आहे पुढचं. झालं. हे शेवटचं उदाहरण थोडंसं किचकट वाटेल, परंतु व्यवस्थितपणे ते परत परत अभ्यासा. व्यवस्थितपणे बघा. सोपं उदाहरण आहे हे. याच्या पुढचे आणखी 3-4 उदाहरण आहेत. जर ही उदाहरणं नीट अभ्यासात ती पुढची जर सुटली नाहीत उदाहरणं, तर त्याचा वेगळा व्यवस्थित मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून देते. पण तुम्ही ह्या उदाहरणं आधी व्यवस्थितपणे अभ्यास करा. धन्यवाद.